आजपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यात. मनपाच्या शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचं शाळेच्या पहिल्या दिवशी शहरातील शाळा क्रमांक 8 मध्ये उपायुक्तांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी उपस्थित पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, पुस्तकं आणि दप्तरांचं देखील वाटप करण्यात आलं. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं आपुलकीनं स्वागत करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. वार्षिक परीक्षा झाल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्ट्यांनंतर आजपासून शाळेला सुरुवात झाली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी धुळे महापालिकेचे उपायुक्त हेमंत निकम आणि शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीनं गणवेश, वह्या, पुस्तकं आणि शिक्षकांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना दप्तराचं वाटप केलंय. आज जो फर्स्ट पहली की कक्षा में जो एडमिशन होते हैं, नए बच्चे रहते हैं, उनका जो स्वागत है, उस स्वागत करने के लिए हमारे आयुक्त साहब ने हर एक अधिकारी को एक स्कूल दिया था, जहाँ पे हम जाके जो नए बच्चे हैं उनका स्वागत करें, स्वागत करके उनको कुछ यानी उनको एक प्रेरणा होनी चाहिए कि स्कूल में जाना अच्छा रहता है, वो डिसकंटिन्यू नहीं होंगे और आगे वो ठीक से पढ़ेंगे, उनको स्कूल की तरफ से लगाव उनके अंदर जागेगा। इस हिसाब से हमने ये पूरा उपक्रम किया था। तो मैं 8 नंबर शाला में जो स्कूल है वहाँ पे आया था। वहाँ पे फर्स्ट स्टैंडर्ड में 32 जो फर्स्ट स्टैंडर्ड के बच्चे हैं उन्होंने एडमिशन लिया है। उनके जो गार्डियंस है उन्होंने इस स्कूल पे, यहाँ के जो शिक्षक लोग हैं उन पे और मनपा पे एक विश्वास दिखाया है। उस विश्वास को हम कैसे पूरा कर सकें, इसलिए मैंने हमारे शिक्षक लोगों से भी बात की है कि ये विश्वास टूटना नहीं चाहिए। उनका स्वागत करने के लिए हम यहाँ पे आए। मनपा आयुक्तांनी शहरातील सर्वच मनपा शाळांमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी विविध अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली होती. याच अनुषंगानं यंदा मोठ्या प्रमाणात अनेक पालकवर्गांनी मनपाच्या शाळांवर विश्वास दाखवत विद्यार्थ्यांचे प्रवेश मनपाच्या शाळेत दाखल केल्यानं पालकांचा विश्वास सार्थ ठरवण्यासह विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी याकरिता हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती मनपाचे उपायुक्त हेमंत निकम यांच्याकडून देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.